मी सध्या आलो अचलपुरातल्या ऐतिहासिक बेगमपूर. मी अचलपूर म्हटलं की ऐतिहासिक शब्द वापरतो. या ठिकाणी असणारं श्रीराम मंदिर याचा विषय. पण तत्पूर्वी मला आनंद या गोष्टी झाला की परतवाड्यातलं एक नैवेद्य म्हणून संस्था आहे. हे राजे जे गोरगरीब लोक आहेत, जेले घरी कोणीच नाही आहे, तेले मोफत भोजन देतात. त्याचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण मोफत सेवा ते त्या लोकांना देतात. तर आतमध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल ते ऐतिहासिक श्रीरामाचं मंदिर आहे. आपल्याला फक्त अयोध्यातलं रामाचं मंदिर आहे, पण 300 ते 400 वर्ष जुनं असणारं मंदिर. आल्याबरोबर तुम्हाला जबरदस्त असा लाकडाचा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटते. मी फार शॉर्टकटमध्ये येतो. याशिवाय प्रभू रामचंद्राचं मंदिर समोर आहे. तत्पूर्वी या ठिकाणी हनुमानजीचं 100% दगडात असणारे हे एक काळा हा हनुमान या ठिकाणी येणार हे एक सुंदर असं मंदिर आहे. पण ज्यावेळेस मुघल आक्रमण करते ना, आपल्यावर आक्रमण वगैरे केलं असेल, त्यावेळेस बहुतेक या ठिकाणचा हा कळसही तोडला गेला. म्हणजे लय अत्याचार जुन्या काळात झाला. आणि प्रभू रामाचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी ऐतिहासिक कितीक वर्ष जुन्या 300 400 500 वर्षापासूनचं या ठिकाणी प्रभू रामचंद्र, माता सीता, याशिवाय बंधू लक्ष्मण याच्या सुंदर अशा मूर्त्या वर पाहणारा जो मंदिर. वर जर तुम्ही मंदिराला जर पाहिलं ना, तर ऐतिहासिक असं बांधकाम या मंदिराचं. तुम्ही आता अंदरचा गाभा पाहिला, पण बाहेर जर तुम्ही बाहेरून जर पाहिलं तर या मंदिराचं सुंदर असं बांधकाम आहे. काय आपा काय राजू, या ठिकाणी रकाने बांधल्यात, कॉलम बांधल्यात. हो हा, काय मकर जबरदस्त केलाय, काय नक्षी आहे. ऐतिहासिक मंदिर आहे, एकदम ऐतिहासिक असं मंदिर आहे. आणि या मंदिराचं बांधकाम जर पाहिलं तर खूपच असं जुनं. आता मी कोणाही शब्दात सांगू, 100% दगडात या ठिकाणचं हे मंदिर पहा. अरे बापरे, काय ऐतिहासिक मंदिर आहे. फक्त थोडंसं कलर रंगोटी काळ्या दगडात हे मंदिर बांधलं आहे. पण कलर गिलर दिल्याच्यानं थोडासा या ठिकाणचं जे आहे की नाही, थोडंसं त्या मंदिराचं लाईफ कमी झालं आहे. पण आता तुम्ही म्हणसाल राम मंदिर काय दाखवून राहिलं, रामनवमी नाही, काहीच नाही. या ठिकाणी एक सध्या वादग्रस्त विषय चालू आहे. या ठिकाणी एक पुजारी एका काळात राहत होता, आणि त्या पुजाऱ्यानं परस्पर या ठिकाणची एक कितीतरी चौरस मीटर जागा हे विकून टाकली आहे. मंदिराच्या याच बाजूने ही मोकळी जागा दिसते, आणि हे जागा त्या माणसानं विकून टाकल्या असल्याच्यानं या ठिकाणी एक नवीनच विषय निर्माण झाला आहे. आता याविषयी आपल्याला काही माहिती द्यायसाठी लोक आहेत, त्याच्याजवळ आपण या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊ. तर या मंदिराविषयी तरुण आमचे चेडेभाऊ आहेत, व्यावसायिक नाव आहे सारेलेच. चेडेभाऊ, नेमका काय विषय आहे मंदिराचा जागेचा, आणि कशा पद्धतीने विकल्या गेली आहे? कसं आहे प्रवीण भाऊ, सध्याची स्थिती बघता आता देवस्थानाच्या जेवढ्या काही अखंड भारतात असो की महाराष्ट्रात असो की कुठेही असो, जिथे देवस्थानाच्या जमिनी आल्या तिथं प्रत्येक लोकांना बापदाद्यापासून आपलाच हक्क दाखवलेला आहे. बापाचीच मालमत्ता आहे. बस त्याला काय पहिल्याच्या जमान्यात थोडंसं राहिले शेट दिलं तर त्यानं पुरे हिसकावूनच घेतलं आहे. हे तर तुम्हालाही माहित आहे, हे जनतेलाही माहित आहे सगळ्या. तर इथं असं झालेलं आहे, हे ऐतिहासिक राम मंदिर आहे. हे सन 1700 मध्ये बनलेलं आहे. आणि नाशिकच्या काळाराम नंतर हेच काळारामाचं एक विदर्भातलं असं संस्थान आहे जिथपर्यंत आमची माहिती आहे. आणि याच्याच अगदी अमरासमोर काळा हनुमानजी पण तुम्ही दाखवलेलाच आहे. हनुमानजी हात जोडून उभा आहे, असं एक ऐतिहासिक हे मंदिर आहे. अंदाजे 300-325 वर्ष पूर्ण झालेलं भोसलेकालीन मंदिर आहे. आणि भोसलेची राजधानी होती जेव्हा नागपूरमध्ये स्थायी झाली, त्याच्यानंतर हे इथं बऱ्हाणपूरच्या बाजूला किंवा एमपीच्या बाजूला हे एक मोठं पेठ होती अचलपूर, जिला इलिसपूर होती, तेव्हा हे बांधण्यात आलेलं होतं. जसं परकोटच्या अंदर ही राजधानी होती. एक खूप ऐतिहासिक मंदिर होतं. या मंदिराचा वारसा हा जहागीरदारांकडे होता, पंडित पुजाऱ्यांकडे होता, तिथपर्यंत होता. पण मध्यंतरीच्या काळात हे मंदिर ची व्यवस्था खूप दुर्व्यवस्था झाली होती. जेव्हा हे मंदिराचे ट्रस्टी आमचे श्री बबनभाऊ अष्टोणकर, माझे वडील श्री प्रकाश चेडे, त्याच्यानंतर पंकज अष्टोणकर, त्याच्यानंतर आमचे शरद दादा काकडे, हे होण्याच्या अगोदरचा हा किस्सा आहे. एक नियर अबाउट म्हणजे 50 वर्ष पहिलेचा. 1977 मध्ये या मंदिराचा जे जहागीरदार पुजारी इथे नाव काय होतं त्याचं? त्यांचं अमृतराव प्रभाकरराव जहागीरदार असं त्यांचं नाव होतं. त्यांनी 1977 मध्ये एका संबंधित बाजूला राहणाऱ्या व्यक्तीला 14,000 स्क्वेअर फूट जागा ही काहीतरी खोटा रजिस्टर म्हणा किंवा खोटं खरेदी खत करून, तेव्हा कोणी पाहत नव्हतं एवढं, तर तेव्हा ते खरेदी खत करून यांनी विकून दिलं 1977 ला. बरं, प्रकरण कसं काय उघडकीस आलं? आता हे प्रकरण असं उघडकीस आलं आहे की संबंधित व्यक्ती पण या बाजूला राहतो थोडासा जागेत,
हा या जागेचं 1977चं ते जे खरेदी खत आहे, खोटं आहे, नाटा आहे, काही आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही, ते घेऊन भूमी आलेख ऑफिसला गेला. भूमी अभिलेख हा, भूमी अभिलेखमध्ये की माझ्या नावाने तुम्ही फेरफार करून द्या हा 14,000 स्क्वेअर फुटाचा. आणि इच्छा भूमी अभिलेख ऑफिसनी साहेबांनी जेव्हा त्याची पडताळणी वगैरे केली तर त्यांनी हे प्रकरण इथून पण खारिज केलं. तिथून त्यांच्याजवळून हो, त्यांच्याजवळून. तर ते आमच्याजवळ तर आलंच नाही प्रकरण, म्हणजे त्याची एक कॉपी आम्हाला यायला पाहिजे किंवा असं यायला पाहिजे, तर ती ही कॉपी आली नाही. पण हे लोकांनी इथेच थांबले नाही, तर हे अमरावतीला गेले. हे ज्याने विकत घेतली ते हा, ज्यांनी विकत घेतली त्यांचा मुलगा आहे आता तो कोणतरी. तर हे सगळेजण अमरावतीला गेले. अमरावतीला ऑफिसमध्ये पण यांनी तिथं केली की आम्हाला आमचं पेअर कार्ड वगैरे देण्यात होतं. त्याचं पण कसं आहे, आम्ही विरुद्ध पार्टी असल्यावर आम्हाला एक त्याची प्रत यायला पाहिजे. तर यांनी प्रत ती अमृतराव जहागीरदार, जो आजपासून 25-30 वर्ष पहिले मेला, त्याच्या खोट्या पत्त्यावर पाठवली. म्हणजे परतवाड्याला, तो परतवाड्याला राहतच नव्हता. तर तो मेल्याच्या कारणानं त्याच्या नावानं तुम्ही कशी काय केस केली? म्हणजे तो कधी आला नाही बा तारखेवर, तर एकतर्फा होईन, काही होईन असं. तर अचानक मध्ये ते तर देवाची मर्जी आहे, देव स्वतःची जागा कधी जाऊच देत नाही, हे तर कथालिखित सत्य आहे. हे सत्य असल्याच्या नंतर आम्हाला संबंधित या बाजूला मोजमाप करताना एक वेळा नजूलचे कोणतरी ऑफिसर्स वगैरे दिसले व अचानक मी 1.5-2 वाजता फेरफटका मारण्यासाठी आलो होतो. मी संबंधित त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी पण मला रिलॅक्सेबल उत्तर नाही दिलं. म्हटलं साहेब हे कशा बाबतीत आहे? तर ते म्हणाले की यांची अशी जागा आहे, यांनी आम्हाला 14,000 स्क्वेअर फूटची जागा आहे, यांच्या नावाने PR कार्ड होत आहे. म्हटलं साहेब कसं काय होईल? म्हणजे अमृतराव जहागीरदार याच्यात आपण म्हटलं अमृतराव जहागीरदार 25 वर्ष पहिले मेले. 25 वर्ष पहिले म्हणजे विश्वस्त हा त्या ठिकाणी मालक ठरवून झाला. हा, विश्वस्त त्या ठिकाणी मालक ठरवण्यात आला. जो पुजारी होता मंदिराचा तो तिथे मालक. पण आणि हे जमीन विकली कोण? तुमचा काय डाऊट आहे? ही अमृतराव जहागीरदार. अमृतराव जहागीरदार हे इथं पुजारी होते. त्यानं हाच पूजापाठ केला. हा, याने स्वतः पूजापाठ करून वगैरे ते गोल गप्पा करून टाकला. बरं, आता सध्या विद्यमान न्यायालयाचा निकाल काय आला? विद्यमान न्यायालयाचा निकाल असा आला, एक ठराविक सांगतो की जेव्हा जे ऑफिसर आले त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी केस हे अमरावती ऑफिसला चालू आहे. मग आम्ही त्या ऑफिसला जॉईन झालो. मग त्यांना सगळा संदर्भ विचारला. मग त्याप्रमाणे आम्ही ऑफिसमध्ये गेलो. विरुद्ध पार्टी आली की PR कार्ड बनवून देण्यात आलं. मग सरांनी तिच्या पण ते की ही संबंधित जी मालमत्ता ही श्री राम मंदिर संस्थान बेगमपुरा याच नावानं PR कार्ड हजारो वर्षापासून व श्रीराम प्रभूच्याच नावाने आहे. त्यामुळे या नावाचा कोणत्याच प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा होऊ शकत नाही. अग्राह्य धरला. तर मग ती केस गेली आयुक्तालयाजवळ, जे आयुक्त साहेब आहेत त्यांच्याजवळ, धर्मदाय आयुक्त. पण धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्त नाही, त्यांनी अपील केली. जिल्हा भूमी आलेखच्या नंतर त्यांनी 4 जिल्ह्याचे जे कमिशनर आयुक्तालय आहे, विभागीय आयुक्त, तिथे कंप्लेंट केली. मग तिथे ते केस चालली. तर तिथे केस चालल्याच्या नंतर यांनी खूप सामाजिक दृष्टिकोनातून इकडून तिकडून म्हणतात पॉलिटिकल प्रेशर म्हणा, पॉलिटिकल प्रेशर म्हणा, जाक लावणं ज्याला म्हणतात आपल्या मराठी साध्या भाषेत, तो जाक लावून जमवायचा प्रयत्न केला. पण कसं आहे, ईश्वराची काठी जिथं आहे तिथं काही चालतच नाही ना. तर संबंधित त्याही पण साहेबांना निर्णय दिला की हे संस्थानाची जमीन कोणत्याच संस्थाच्या अधिकाराला न घेता परस्पर विक्रीचा हा व्यवहार होऊ शकत नाही. रजिस्टर झालेली संस्था आहे. त्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रच हे स्वतः मालक आहे. काऊन की प्रत्येक मंदिरात कुठे तुमचा कागद आहे तुमच्या तो? हो, माझ्याजवळ तर 100% कागद आहे. हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या सौभाग्यवती नेहाताई बाजपेयी विश्वस्त माणसानं परस्पर या ठिकाणची जमीन विकली आणि नंतर हे प्रकरण माहीत झालं. हे तर एकदम ऐकल्याबरोबर, आणि ते एवढं ऐतिहासिक मंदिर आहे, त्या ऐतिहासिक मंदिराचा हा पुजाराच्या वतीने झालेला तितंबाज म्हणला लागेल बा. देखिए, आज हम हिंदू सुरक्षा सेवा संघ की पूरी टीम यहाँ बेगमपुरा अचलपुर राम मंदिर में आई है. आने के बाद हमें पता चला कि यहाँ पे एक भी कोई दर्शन करने के लिए यहाँ पे भक्तगण नहीं आए हैं. क्यों नहीं आए? आसपास के लोगों को क्या दिक्कत है? अगर दिक्कत है तो हमें बताइए. और हम ट्रस्ट से हमने बात की है, ट्रस्ट के साथ हिंदू सुरक्षा सेवा संघ यहाँ पे खड़ी है. और अगर जैसे कि भैया ने बताया है कि पुजारी ने ये मंदिर बेचे, उनको कोई अधिकार नहीं है. हाँ, जो जागा बेचे है तो उनको कोई अधिकार नहीं है ये जागा बेचने का.
और जैसे ट्रस्ट के ट्रस्टियों ने भी हमें पूरी इसकी इंफॉर्मेशन दिए है। और हम हिंदू सुरक्षा सेवा संघ ट्रस्ट के मंदिर के साथ में खड़े हैं। यहाँ पे जो राम भगवान चाहेंगे वही होगा। और जो लोग पॉलिटिकल लोग जो इन लोगों पे प्रेशर ला रहे हैं, कोई भी डिपार्टमेंट के लोगों पे प्रेशर ला रहे हैं, तो मेरी उनको भी खुली वार्निंग है कि आप ये सब चीज़ों में ना पड़े। यहाँ पे जो होगा वो सिर्फ राम लल्ला की मर्जी से ही होगा। योगेश भाऊ, एखादं मंदिर कसं आहे, जुना काळ होता, एवढं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं, लोकांना टाईम नव्हता, फार गरिबीची परिस्थिती होती. कोणीतरी पुजारी ठेवला आणि त्या पुजाऱ्याने परस्पर जागा घेतली. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत हे घटना होत आहे, याबद्दल तुम्हाला कोणती खंत आहे? आमची खंत फक्त एवढीच आहे की जी मंदिराची जागा आहे ती मंदिरालाच मिळाली पाहिजे. आम्ही जे बोलत आहे ते डॉक्युमेंटच्या आधारेच बोलत आहे. ह्या PR कार्ड आहे, या PR कार्डवर श्रीराम मंदिर संस्था आणि अमृत जहागीरदार जे आहे ते वहिवाटदार म्हणून होते. म्हणजे मालक नाही, मालक नव्हते, फक्त वहिवाटदार होते. तसे मालक श्रीराम मंदिरच आहे. हे वहिवाटदार आहेत. हे वहिवाटदारांना खरेदी करून देण्याचा काहीच अधिकार नाही आहे. आणि त्यांनी जर संबंधित जो काही व्यक्ती असेल ज्याने आता दावा टाकलेला आहे की बा आम्हाला ती जागा द्यावे, तर ते जे खरेदी झालेली आहे तेव्हाची 75-76 मध्ये ती खरेदी अवैध आहे, बिलकुल बेकायदेशीर आहे. त्या खरेदीला आम्ही विरोध करतो. आणि हो बिलकुल विरोध आहे आमचा. आणि मंदिराच्या जागेला जर कोणी म्हणत असेल की बा ही आमची जागा आहे, तर आम्ही हिंदू सुरक्षा सेवा संघ बिलकुल हे कदापि ऐकून घेणार नाही. आणि हेच नाही, जर याच्यात जर कोणी पॉलिटिकल सुद्धा याच्यात दबाव आणून ह्या प्रकरणात जर काही ढवळाढवळ करत असेल, तर आम्ही सर्व हिंदू संघटन आणि हिंदू सुरक्षा सेवा संघ हे सर्व आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबी. प्रभू रामचंद्राचं अयोध्येत मंदिर व्हायसाठी किती लोकांना छातीवर गोळ्या आणि अंगावर छाड्या घातल्या आहेत, लोकांचे जीव गेले. त्याच्या आधीपासून म्हणजे नाशिकच्या मंदिरानंतर काळाराम मंदिर अचलपुरात होतं, हे कित्येक जणांना माहीत नव्हतं. पण आज गावरान 90च्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट माहीत होत आहे. कोणीतरी जहागीरदार नावाच्या व्यक्तीचं या ठिकाणी पुजारी होता, ते विश्वस्त होते. विश्वस्त या मंदिराचा मालक नसते, तो फक्त या ठिकाणचा राखण्या असते, राखण्या. आणि प्रभू रामचंद्राची पूजा करायचं त्याला दिलेलं फक्त कर्तव्य पार करता करता त्याच्या मनात लालसा तुटली. त्या जहागीरदारानं स्वतःची जहागिरी समजली या मालमत्तेले. प्रभू रामचंद्राची हे मालमत्ता त्या माणसानं परस्परित्या विकली. आता PR कार्डचं मॅटर चालू झाला. आयुक्तालयात एक मॅटर गेल्यावर मंदिर अधिनियम 1991 नुसार त्या ठिकाणी खारिज केला गेला. विशेष म्हणजे याच्यात दिसून नाही राहिलं, पण लय मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इंटरफेअर आणि या ठिकाणी थोडीशी धर्माची म्हणजे दुसऱ्या धर्माची मदत घेऊन या ठिकाणी या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न चालू आहे. प्रभू रामचंद्राची हे तसूभरही जागा या ठिकाणी जाणार नाही, यासाठी हिंदू सेवा सुरक्षा संस्कार जे लोक आहेत हे आणि या ठिकाणची विश्वस्त मंडळ सजग झाली आहे. प्रभू रामचंद्राची जागा अशीच राहील आणि या माध्यमात जर कोणी आळवालं तर त्याले आमच्यासोबत सामना आहे, असं या ठिकाणी दादांनी बोलताना सांगितलं. भाग क्रमांक 1 दुसरा भाग, याच्यापेक्षा खतरनाक कोण आहे तो जहागीरदार ज्याच्या बापाची जहागीरदारी समजून त्यानं हे जागा विकली होती.